मी समाधान जनकिराम पद्मने मेहकर तालुक्यातील एका खेड्यातील रहिवासी आहे। इथं तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आर.जी. पवार व इतर कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी बनावट डॉक्युमेंट बनवून खोटेनाटे माजी सरपंचाच्या काळात चालू सरपंचाच्या काळात माजी सरपंचाच्या बहुमत नसताना ठराव पास, आचारसंहिता ठराव पास असे बनावट डॉक्युमेंट बनवून माझी स्लॅबची जागा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्यामुळे माझ्यावर बेघर होऊन उघड्यावर राहण्याची वेळ आली। मी गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि भाड्यानं राहतो मुलंबाळं घेऊन। त्याचा पाठपुरावा करता मी ग्रामपंचायतपासून तर मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला, परंतु मला यश आलं नाही। त्याच्यामुळे मी हतबल आणि निराश झालेलो आहे। माझी मनस्थिती बिघडलेली आहे, माझी घरात चिडचिड होते, माझा ताणतणाव वाढलेला आहे। त्याच्यामुळे माझी आता जगण्याची इच्छा राहिली नाही यांच्या ताणतणावामुळे। माझ्या शेवटचे जर या प्रशासनाने जर दखल घेतली, मला न्याय दिला तर ठीक, नाहीतर मी दिलेल्या निवेदन दिलेलं आहे। मी जिल्हा परिषदला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। मी त्या निवेदनात म्हटलेलं आहे की मला एकतर न्याय द्या, नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या किंवा मला मारून टाका। अशातले भाग केला आहे, माझे कुटुंब मारून मी जगण्यात माझा काही अर्थ राहिलेला नाही। माझं जर असं होतंय तर मी एवढं प्रशासनाला पाठपुरावा करून जर न्याय मिळत नाही तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही। मी हतबल आणि निराश झालेलो, मी याच्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही। न्याय दिला तर ठीक, नाही तर माझं मी पुढचं पाऊल उचलणार हे मला निश्चित।